आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय। राज्य सरकारवर असलेल्या नाराजीला मोकळी वाट करून देण्यासाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। 8 तारखेला मुंबईत धडक देण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। मराठा समाजाचा पुन्हा एल्गार। 8 डिसेंबरला मुंबईत धडक मोर्चा। आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक। हे दृश्य पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर दिसण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक झालाय। रविवारी पुण्यात सर्व मराठा संघटनांची एकत्रित बैठक झाली। यात 8 डिसेंबरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचं निश्चित करण्यात आलंय। राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून विविध सर्व समविचारी मराठा क्रांतीचे सर्व घटक एकत्रितरित्या ह्या प्रश्नांसाठी जे आमचे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, महिला आहेत, प्रतिनिधी, शिक्षक आणि शेतकरी या सर्व घटकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लॉंग मार्चच्या माध्यमातून विधानसभेवर धडक मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील। 8 डिसेंबर अधिवेशन पुढे ढकललं गेल्यास या तारखेला मुंबईत धडकण्याचं निश्चित करण्यात आलंय। महावितरणमधील नोकर भरती, विद्यार्थी प्रवेश याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी मोर्चात करण्यात आली। राज्य सरकार प्रश्न सोडवण्यात कमी पडत असल्याचा आरोप बैठकीत झालाय। तसंच टीव्हीवरील बातम्या बघून निर्णय घेणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। मराठा द्वेषी असल्यामुळे ही कारवाई मराठा समाजावरती करण्यात आलेली आहे। मराठा समाजाचं शैक्षणिक अतोनात नुकसान या एका त्यांच्या केलेल्या या असल्या भूमिकेमुळे झालेलं आहे। त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही त्यांच्या थेट राजीनाम्याची मागणी करतो। दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनीही मराठा आरक्षणावरून सरकारची कोंडी करणं सुरूच ठेवलंय। ज्या निकालाचा आधार घेतला जातो त्या निकालामध्ये हे लिहिलेलं आहे की करता येईल 50% अभाव, पण असाधारण स्थिती निर्माण व्हायला पाहिजे। 32% समाज जेव्हा मागास होतो त्यावेळेला तो 50%त कसा घुसवायचा, त्यामुळे ती असाधारण स्थिती आहे हे हायकोर्टात आपण प्रूव्ह करू शकलो। तुम्ही सुप्रीम कोर्टात प्रूव्ह करू शकलात, काही तुमच्यात ताळमेळ नव्हता। हा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला मला जर विचारलं तर हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, फक्त राजकारणच झालं। सुप्रीम कोर्टाची स्थगिती आणि आरक्षणाशिवाय कॉलेज प्रवेश सुरू झाल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे। पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक देऊन राज्य सरकारवर दबाव वाढवण्यात आलाय। आता सरकार याला कसा प्रतिसाद देतं ते पाहायचं। साताऱ्याहून तुषार तपासेसह किरण ताजणे, झी मीडिया, पुणे। तर पण मराठा आरक्षणाबाबतचा निकाल हा लवकर मार्गी लावायचा असेल तर कोणाच्या हाती सत्ता असावी याबाबत उदयनराजेंनी एक सोल्युशन दिलंय। उदयनराजे काय म्हणाले आणि त्याला आमदार रोहित पवार यांनी काय उत्तर दिले ते पाहूया। देवेंद्र फडणवीस हा मराठा नसून त्यांनी नेला ना, त्यांनी जात बघितली का पात बघितली, काय बघितलं नाही। त्यांनी संपूर्ण हे केलं, रेटलं ना। सत्तांतर झालं त्यानंतर ह्या लोकांनी ते पुढे न्यायला पाहिजे होतं ना। तुम्ही देवेंद्रांच्या हातात सत्ता द्या, आरक्षण तुम्हाला मिळून जायची जबाबदारी मी त्यांच्याकडनं आरक्षण तुम्हाला मिळवून देतो, बस। ते बीजेपीकडनं खासदार झाले आहेत, त्यांना त्या ठिकाणी तिथं जे त्यांचे नेते आहेत त्यांच्या बाजूने बोलणं हे त्यांच्या बाजूने योग्य झालं। त्यामुळे त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांच्या पार्टीसाठी जो बोललेली गोष्ट आहे त्या आणि एक न्यायप्रविष्ट ती गोष्ट आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण आणि सगळ्या पार्ट्यांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्न करतच आहोत। त्या पदावरती मग संभाजीराजेंची नेमणूक करा, मग मुख्यमंत्री म्हणून करून टाका, करून टाका। नाही माझी काय नाही, मला काही पदावरती काही इंटरेस्ट नाही। ते म्हणतात ना, करा की मग करा। महाविकास आघाडी सरकारनं मागासवर्गीय समाजाचा भ्रमनिरास केला असून त्यांच्यापेक्षा भाजपवाले बरे असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले। सरकारच्या वर्षपूर्तीमध्ये सरकारनं मागासवर्गीयांचा उल्लेख केलाच नाही अशी टीकाही राठोड यांनी केली। दरम्यान सरकारी नोकऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या विषयावर 5 डिसेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाही राठोड यांनी यावेळी केली। मराठा समाजाचं आंदोलन चुकीचं आहे असं देखील राठोड म्हणालेत।
मागासवर्गासाठी आम्ही हे केलं असं जर कुठेतरी म्हटलं असतं मला आनंद झाला असता की मी SC ST OBC भटके विमुक्त या सगळ्यांचं काम बघतोय आणि त्यामुळे मला अशी अपेक्षा होती की एका वर्षात या सरकारने काय केलं, मग त्यापेक्षा बीजेपी बरी असं म्हणावं लागेल. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार आम्ही आणलं तर मागासवर्गाचा शब्दच आला नाही त्या याच्यामध्ये कालच्या ऍडव्हर्टाईजमध्ये. बघा ना तुम्ही हे जे मोर्चे आंदोलन चालू आहे ना मराठा समाजाचे चुकीच्या मार्गाने चाललेले आहे. मला सांगा तुम्ही शरद पवारच्या घरावर मोर्चा काढून काय मिळणार आहे? मला सांगा तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून काय मिळणार? त्याच्या हातात आहे का? आरक्षण देणं त्याच्या हातात आहे का? जे काही हातात आहे ते मराठा समाजाच्या हातात आहे. मराठा समाजाने जर मान्य केलं, जर मी जो काही फॉर्म्युला दिलेला आहे तो जर मान्य केला तो आजही आपला आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. मी ओपनली सांगतोय, होऊ शकते, शक्य आहे आणि आउट ऑफ कोर्ट होऊ शकते. हे महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं, मात्र सरकार बनण्याच्या त्या 37 दिवसांच्या कार्यकाळात काय झालं, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंतच्या बैठकांमध्ये काय झालं, हे सामनाचं विशेष सदर रोखठोकमध्ये आज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातल्या सत्तांतराची वर्षपूर्ती झाली तरीही त्या 36 दिवसात नेमकं काय घडलं याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. त्यावर पुस्तकही लिहिली गेली, पण तेही अर्धसत्य असल्याचा दावा या घडामोडींचे प्रमुख साक्षीदार संजय राऊत यांनी केलाय. त्याही पुढे जाऊन संजय राऊत यांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या 2.5 दिवसांच्या सरकारची कहाणीही सांगितलीय. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्यानं ठिणगी पडली. विधानसभेचं अध्यक्षपद कोणाकडे, अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तिथे खरगे आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्यानं टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी आणि प्रफुल्ल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनीच सुचवलं. पण खरगे पवार चकमकीनं बैठकीचा नूर पालटला. यानंतर अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून चॅटिंग करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर स्विच ऑफ झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचं दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झालं. शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला. तुमचं सरकार बनत नाही, फडणवीस अजित पवार शपथ घेत आहेत. मी त्या क्षणीही सांगितलं 4 वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील, स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील. पवारांनी भाजपला शब्द दिला होता आणि त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटच आहे. त्या 36 दिवसात खूप काही घडल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे. राज्यातील सत्तांतर नाट्याच्या अनेक कहाण्या समोर आल्यात. येत्या काळात संजय राऊत आणखी काही गौप्यस्फोट करतायत का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहे. उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उद्या उर्मिला शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी शिवसेनेनं उर्मिला मातोंडकरचं नाव पुढे केलेलं आहे. उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर आहेत. उद्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आता नवीन राजकीय इनिंग करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा आणि उर्मिला मातोंडकर राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहेत. शिवसेनेच्या वाटेवर आहेत आणि उद्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे. सध्या एका बोकडाची तिथं खूप चर्चा आहे. हा बोकड अगदी साधा सुद्धा नाही बरं. त्याची किंमत आहे चक्क 1.5 कोटींच्या घरात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडीत कार्तिकी पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. पशुपालक आणि मेंढपाळ आपली जनावरं विक्रीसाठी इथं आणतात. यंदा कोरोनामुळे ही यात्रा रद्द झाली आहे. त्याऐवजी रविवारी आणि सोमवारी फक्त जनावरांचा बाजार भरवण्यात आला. या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडीतल्या बाबुराव मेटकरी यांचा बकराही दाखल झाला. या बोकडाची किंमत 1.5 कोटी इतकी आहे. सध्या त्याला 70 लाखांची मागणी आली आहे. उद्या म्हणजे सोमवारी या जनावरांच्या बाजाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बोकडाला किती किंमत मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काय वैशिष्ट्य आहे?
त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पिल्लू 10 लाखाला 5 लाखाला विकते, म्हणून आम्हाला ही एका एवढी काय गरज पण नाही. लोक म्हणते मग 70 लाखात थोडं झालं का देऊन टाका, पण आम्हाला बकरं द्यायचं नाही ना असं. छत्तीसगडच्या सुकमा भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नाशिकचे CRPFचे 206 कोब्रा बटालियनचे असिस्टंट कमांडर नितीन भालेराव शहीद झालेत. त्यांचं पार्थिव नाशिकमध्ये आणण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलेलं आहे. शहीद जवानाचं पार्थिव नाशिकमध्ये दाखल झालं. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. नक्षलवाद्यांनी केलेल्या ID स्फोटात CRPFचे आणखी 9 जवान जखमी झालेत. त्यांच्यासह बटालियनचे सेकंड इन कमांड दर्जाचे अधिकारीही जखमी झालेत. जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना हा हल्ला झाला. यात जखमी झालेल्यांना तातडीनं वायुदलाच्या MI-17 हेलिकॉप्टरनं उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान भालेराव यांचं निधन झालं. नितीन भालेराव यांना 10 वर्षांची मुलगी आहे. आई आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार आहे. वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. मनाला चटका लावणारी बाब म्हणजे 2 दिवसांनी नितीन सुट्टीवर येणार होते. 29 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस होता, पण त्याआधीच ते शहीद झाल्याची बातमी दुपारी आली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भालेराव यांना रायपूर इथं CRPF तर्फे मानवंदना देण्यात आली. शहीद नितीन भालेराव यांचा परिचय आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट पदावर ते कार्यरत होते. जंगल वॉरफेअरमध्ये निष्णात अधिकारी होते, तज्ज्ञ होते. CRPFच्या 206 कोब्रा बटालियनमध्ये सध्या त्यांची नेमणूक होती. 2010 मध्ये CRPF मध्ये ते रुजू झाले होते. 2019 मध्ये कोब्रा बटालियनमध्ये दाखल झाले. नाशिकच्या इंदिरानगरच्या भागात नितीन भालेराव राहत होते. CRPFच्या अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. आतापर्यंत आष्टी आणि पाटोदा तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा बिबट्यानं 2 महिला शेतकऱ्यांवर हल्ला केला. गेल्या 5 दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे या बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी होते. वन विभागाला मात्र बिबट्याला पकडण्यात अपयश आलंय. आमदार सुरेश धस यांनी याबाबत वन विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. जे कोणती अतिउच्च टेक्नॉलॉजी असेल या प्राण्याला जेरबंद करण्याची ती सरकारने वापरावी ना, का वापरेनात? अजून किती मृत्यू होण्याची वाट पाहणार आहे? सरकार गंभीर नाही असं सरकार याच्यामध्ये गंभीर नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. 10-5 मिनिटच गेले असताना झालेलं समजा, लगेच ते मागून आला असं त्यांचं इथं मुटकं धरलं आणि त्या आरडलेला आवाज आला की मिरच्या तोडणारे उठले आणि पळाले माग, तर ते लगेच ओढीतली होते जवारीत.